बरं भाऊ 100 150 200 रुपये द्या ना उसने. अरे गंठन सध्या एवढी तंगी आली ना, तिकडे ते इराणचं युद्ध चालू आहे. हां तिकडे त्या ट्रम्प तात्याने ठेवलाय घोळ घालून, त्याच्यामुळे इकडे सगळेच घोटाळा चालाय भाऊ. तुला काय पैसे तू ट्रम्प कडून घेऊन द्यायचे का अरे नाही तुझ्याकडचे दे ना. मार्केटमध्ये चलन फिरणा ना, इथं 50 भेटाना चपटीला. सरपंच म्हणते ते महिन्याला पगार घेतो न आता मध्ये काय पैसे घेतो. ते झालं लई दिवस झाले मी फरसाणच नाही खाल्लंय. मला आहे ना असं फरसाणची लई तल्लप झाली. तुला झाली फारसांची तल्लप पण मला झालीच 90ची तल्लप. आणि राहून ते गॅस बीस काही भेटाना म्हणते. तेच झालंय सगळं. ते आमच्या गल्लीत नाही काल एक जण त्याला गॅस झालता पोटात, त्याला कोणतरी किडनॅप केलं. त्याचा आणि त्या गॅसचा काय संबंध आला? काय माहिती. तुला काही काम नाही कर घंट्या, आणि जा घरी. बसलोय मी इथं निवांत बसू दे, जा घरी. दे ना 75 रुपये तरी दे ना. 5 पैसे नाही तर 75 कडून मागतो. पैसे नाहीत कायला जगत रे. जिंदा यायला मी आपला निवांत बसलो होतो, तू झाला ना का ते इथं. हो चेअरमन, हां बोला. कुठं चालले? तू आहे ना, कधी असं झालंय का मी कुठंतरी बाहेर कामाला चाललोय आणि तू हटकलं नाही मला? तुला माहिती आहे का भारताचा शोध कुणी लावला? म्हणजे समुद्र मार्गाचा शोध कुणी लावला? वास्को द गामा. माहिती आहे का कोण आहे? मला नाही माहित कुठे आहे तू, कोण? अरे त्याला जर तुझ्यासारखी बायको असती ना तर त्यांनी भारताचा शोधच लावला नसता. कारण त्याला प्रत्येक वेळी ती बायको म्हणली असती जाऊ नको, कुठं चालले. त्याला बायको बिकू कोण नव्हती म्हणून त्यांनी थेट इंडियाचा शोध लावला. तसं आम्ही जर कुठल्या मोहिमेवर चाललो असलो, काही कामाला चाललो असलो तर असं मागं बोलत नको जाऊ. मी तुम्हाला जाऊ नका म्हटले का? फक्त मला सांगून जात जा ना कुठं चाललेत, कशाला चाललेत. माझं काम आहे, बरं मी बोल, बायको काय आहे. काय काय काम आहे तुझं? ते पाहुण्यांचं लग्न आहे ना, हा, ते साडी देते तुम्हाला आहेराला. लग्न होत राहतील पाहुण्यांची, 1 नाही 4 होतील. मला आज आराम करायचा, मला कुठं जायचं नाही. आज ऊन पडलं एवढं, कुठे हिंडायचं? आता तुम्हाला बाहेर जाऊन आराम करायचा, आता बाहेर निघाले होते तुम्ही. हो बाहेर मी आरामाला चालतो, घरात कुठं तू आराम करू देते का? काय करते मी? आता काय का नुसते भांडणं, नाही तर हे करा ते करा. बाहेर मला असं जरा शांत वाटतं, उन्हाचं मी असं शांत जाऊन बसतो. आता हे करा ते करा, काम तुम्हाला नाही सांगायचे तर मग शेजाऱ्याला सांगायचे का? पण ते लग्ना बिग्नात जाऊ दे, मला आराम करू दे. तू पण आराम कर, घरी गप बस. अहो लग्न आहे, आपल्यातलं कोणतरी गेलं पाहिजे घरचं. बर काय करायचं मग? मग त्या लग्नाला जा, त्या आहेराला मी तुम्हाला चांगली साडी देते. दे बाबा एकदाची, ती आहेर घेऊन जातो, साडी देतो आणि मी मोकळा. सगळं करायचं असतं तुम्हाला, पण माझ्यासोबत भांडणं करायचे असतात पहिले. तू ती साडी दे पटकन, म्हणजे पुढचं बोलणंच बंद होईल, नाही तर परत भांडणं चालू होईल. थांबा 2 मिनिटात आले. हा, ये लवकर. चेअरमन, अयो किती भारी साडी आहे. माझ्यासाठी आणली वय. हो नाही बाई नाही तुम्ही किती चांगले आहेत ना, थँक्यू. अहो ते लग्न आहे ना आज, ते घरच्यांनी दिली, ती आहेर करायला ही साडी आणली. माझ्यासाठी नाही आणली वय. पण तुम्हाला आवडली? हा लय भारी, मला द्या नाही. तुम्हाला पाहिजे ना, आता तुम्ही मागितले म्हणले काय. आणि शोभून पण दिसन तुमच्या अंगावर. चॉईस भारी आहे. अशा लग्नात किती का साड्या घेऊन देईन, ही आवडली ना तुम्हाला? हा राहू द्या तुम्हाला मग. चालतंय. मी दुसरी साडी घेऊन देतो. अहो पाणी तापलंय, उठा. घ्या पाय, तुला माहित नाही का रात्री किती जापल उशीर झालाय. अगं नाही. ओ बाय भाऊ कामले काय रे? झोपले ते इथं पार घरी असल्या म्हणे तुमचं. मी काय म्हणतो, एक जास्त नाही पण 50 रुपयाची थोडी मदत झाली असती तर. आता दिला एक हुसकून कोणला? घंट्याला, आणि तू आला हे मला 50 मागायला. घंटा पैसे मागायला आलता का? तुम्ही काय विचार करून आलते का रे? अहो तसं नाही, म्हणजे घंट्याकडे पैसे नाही का? नाही बरं झालं सांगितलं, नाही तर मग मी आता तुमच्याकडे नाही म्हटलं त्यालाच मागायला जाणार होतो. म्हणजे माझ्याकडेच नाही, तेच मला मागत होता. 75 रुपये ती म्हणत होता. मला इथं 50 नाही तर मला चपटी घ्यायला, आणि तू काय 75 मागतो? 20-30 झाले तरी चालेल. रुपये नाही. पानापुरते. नाही म्हणल्यावर कळतं का तुला? कुठंतरी बघ, आणि काही टाऊक भेटला तर मला सांग, मग आपलं कार्यक्रम होईल. राव कुठं टाक भेटन राव बाळवत भाऊ, एवढं उन्हात आणायचं काहीतरी झाली पाहिजे ना व्यवस्था. बघ कुठं झालं तर मला सांग, आणि माझ्याकडे झालं तर मी तुला सांगतो. कुठं बघू, पण बघू चला जाऊन द्या. मी काय म्हणतो, ते फाटावरच्या त्या पानाची दुकान तुमची उधारी आहे का? तुमची ओळख देईन का त्याने? उधारी नाही काय नाही, आणि मी जात नाही तिथं. निघ. नाही मी पैसे नसले त्याला फक्त सांगायचं, फोन लावून दिलं. नाही म्हणल्याला कळतं का तुला? हा म्हणायचं फक्त, हा देतो म्हणून एवढं. जातो का तू? चांगलं झोपलं होतं.
साडी तर सकाळी चेअरमनला दिलेली आहे. चेअरमनला आहेराला दिलेली साडी यांनी यांना तिला तर नाही दिली सुजाताबाईला. विचारलं तर पण असं कसं विचारायचं, बरोबर नाही वाटत ते. ती काही सांगणार आहे का मला? काहीतरी आयडिया करावं लागेल. पण हो ना हो, ही साडी तीच वाटते मला. हो चेअरमन कमल बोलिलं. माझं ना तुमच्याकडं काम आहे आणि ते खूप महत्वाचं आहे. काम हा, काय? तुम्हाला एका गोष्टीचा शोध लावायचा आहे. शोध हा, आयला बा आपण काय असं शोध लावणार आहे? काय नेमकं असं काय? शोध तुमच्यासाठी महत्वाचं नाही ते, पण माझ्यासाठी लय महत्वाचं आहे. माझा संसार आहे त्या गोष्टीवर टिकून. शोध लावायचं म्हणजे त्याला खर्च हा. येईल, फुकट थोडी. इन्व्हेस्टिगेशन. हा खर्चाचं टेन्शन नका घेऊ, तुम्हाला 500 रुपये देते. वाक्य कसला शोध लावायचा? असं आहे ते, एका व्यक्तीने माझ्या घरातली साडी घातलेली आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे सुजाताबाई. आणि मला फुल डाऊट आहे का ती साडी आमच्या चेअरमनने तिला दिलेली. ओके. मग तुम्हीच बघा ना राव, किती सोपं आहे ते. हो पण बाळ भाऊ 300 रुपये एक्स्ट्रा लागतील. घरातला विषय आहे ना, फॅमिली विषय आहे, त्याच्यामुळे थोडस क्रिटिकल तुम्ही आहे. शोध लावल्यानंतर आपण बोलू ना त्या विषयावर. बर मग ते शोध काय लावायचं ते सांगा. आता तुम्ही म्हणता मी अहो ती बाई लय चॅप्टर आहे. मी किती खडूळ विचारलं ना तरी ती नाव सांगायची नाही. चेअरमनने जर दिलेली असली ना ती नाव सांगायची. मग ती साडी कोणी दिली एवढं फक्त माहिती ती काढायची. साडी कुणी दिली तिला, आणि जर सगळ्यात महत्वाचं म्हणजे चेअरमननी दिली का, आणि जर दिली असेल तर पहिला निरोप मला. काय आणि नसेल दिली तर नसेल दिली तर आपल्याला काय करायचं, कुणी का द्यायला. पण आमचं पेमेंट होईल ना. मग तुम्हाला शोधच त्या गोष्टीचा लावायचा आहे ना. 500 भेटतील ना. 300 तुम्ही एक्स्ट्रा. आले का खबर घेऊन पक्की, लगेच मी 500 रुपये तयार ठेवू. तुम्ही काळजीत नाक करू. अख्ख्या जिल्ह्यात आमच्यासारखे गुप्त रोग आपलं गुप्त हेर नाहीयेत. हा आम्ही अशी गुप्तरित्या बातमी काढतो ना, काळजीत नाक करू तुम्ही. कशी काढा पण फिक्स बातमी बरं काढा. चेअरमन बाई, ओके. पैसे आधी का काम झाले हो? नाही काम झालं, मला तुमच्यावर भरोसाच नाही. थोडंफार ऍडव्हान्स 10-20%. ऍडव्हान्स बिडव्हान्स ते काय 5-10 कोटीचं काम आहे का तुम्हाला? 500 रुपयाचं काम आहे, जा पटकन करून या. ठीक आहे, बरं, जाऊ 10 दे. मिनिटात काम करून 500 घेऊन जाऊ ना. तुम्हाला जसं लय मोठं काम दिलंय, लय मोठे काम द्यावं का नाही तुम्हाला? मला कुठल्या कामात सुरुवात करायला काहीतरी अगोदर एनर्जी पाहिजे ना. मस्त जेवण बनवून ठेवते आणि 500 रुपये देते. ओके. म्हणजे जेवण म्हणून 500. हा, झालं आजचा दिवस. चला पार्टी माझ्याकडून. मला बाजरीच भाकरी करा. बाजरीच्या भाकरी. पहिले काम होऊन दे राव. तुम्ही काम करा ना चल, आधी. चल, चल, खायचं चल. बघा आता पहिलं. अहो सुजाताबाई, हाल बरं झालं इथंच भेटलं तुम्ही. का बरोबर? काय नाही, ते आमची उशी नाही का हा, आपली बायको, तिच्या कोणाच तरी भावाच्या नाताच्या का कोणाच तरी भाच्याचं लग्न आहे. भावाला नातू झाला. हा ती मोठे तिच्या चुलत निला दे कोणतरी. हा. तिला काय आहे, आयर साडी द्यायची. हा. तेव्हा म्हणलं मी सुजाताबाईला विचारून येतो, सुजाताबाईला लय साडीची पारख आहे. हा, मला सांगा ही साडी कुठून आणली? ही वय हा एवढं आठवत नाही बरं का बाळ भाऊ, पण मला वाटतं दुकानातूनच घेतली आहे. पण तुम्हाला आठवत नाही कोण दिली किंवा विकत घेतली का कोणी प्रेझेंट दिली म्हणून? नाही एवढं बारीक नाही आठवत. ते काय झालं, मी आज कपाट आवरत होते आणि ती मला अचानक दिसली, एकदम खाली होती, मग मी घातली. असं वय. हा. आठवत नाही नेमकं कोणत्या दुकानातून. नाही बरं जाऊ दे नका करा, पण आठवलं सांगा ही साडी तुम्हाला कोणी दिली का तुम्ही विकत घेतली? बरोबर. हा हा. हा येऊ का मग? हो या चालेल, आठवलं सांगा. बर बर. सुजाताबाई, हा बंद मग. माझं लग्न ठरलं बरं का. परत परत म्हणजे लय वेळा ठरतं पण होतच. आणि आता यावेळेस फायनल आहे. हा का? साडी तर लय भारी राव तुमची. मस्त आहे ना. मला आहे ना त्या माझ्या वाण्याऱ्या बायकोला साडी घ्यायची आहे. हा का? कुठून घेतली बरं ही साडी? आठवत नाही बर का, आता लई दिवसाची आहे, मी आजच घातली. आणि आता मला घ्यायची असेल तर कुठून घेऊ? दुकानात भेटत नाही एखाद्या कोणत्या? कपड्यांच्या, कपड्या दुकानात? साडीच्या दुकानात. हा. साडी दुकानात होय. हम्म. मग आता ही तुम्हाला दिली कोणी का तुम्ही विकत घेतली? दिली असं. असं काय ती फिक्स एक सांगा ना. अहो आता कसं लक्षात नाही ना, आता माझ्या इथं किती साड्या मी घेते, कोणी देतं पण ऑनलाईन पण घेते, मग आता कुठं लक्षातच नाही एवढं राहिलेलं, पण ती लय दिवसाची दिसली मग घातली. मग असं लक्षातच नाही येत का ही विकत घेतलेली, ही आमकेन दिली, ही ऑनलाईन घेतली, ती आहेरात आली? नाही एवढं बारीक नाही आठवत. नाही होय. हम्म. लिहू का मग? हा.
बाई बाई सुजाता बाई. सुजाता बाई, काय रे अगो बाई हे काय टाकलं? अहो उन्हामुळं केलं. अरे तू उलट्या खोपडीचाच आहे. ऊन लागतं म्हणून केस ठेवायचे असते. अहो नाही, ते केलं टक्कर. पण आता हो साडी नवीन आहे काय? नाही जुनीच आहे पण लय दिवसांनी घातली म्हणून नवीन वाटते. मस्त आहे ना? अहो लयच भारी आहे, एकदमच नक्षीदार काम आणि एकदम सुटच होती हा साडी तुमच्यावर. हा. कलर वगैरे तुमचं एकदम नाही का गोरा कलर, आणि ह्याचं रिफ्लेक्शन असं नाही का प्रकाशाचं ते चेहऱ्यावर पडतं ना. हा का? हा रिफ्लेक्शन आहे, मग अजून ते जरा चेहरा अजून गोरा फुललेला दिसतोय. काय म्हणतो? नाही नाही, भारी साडी कुठून घेतली? ही का? हम्म? मला वाटतं ऑनलाईन मागवली का दुकानातून घेतली होती. लय दिवस झाले रे, आठवत नाही. हा का? हा. नाही मी विचार करत होतो, आता ऍक्च्युली माझी गर्लफ्रेंड आहे. हा? अहो म्हणजे कोणाला म्हणू नका, हा. पण विषय असा आहे की ती ऍक्च्युली ड्रेसच घालते, पंजाबी ड्रेस वगैरे घालते. हा. पण तिचं ट्रॅडिशनल वगैरे जे समजा काही असेल ना फेस्टिवल वगैरे, तर ती घालत असते साड्या. बर. मग म्हटलं तिला एखादी गिफ्ट करावा, म्हणून तुम्हाला म्हटलं की कुठून घेतली कशी, मग त्या हिशोबाने. अरे कुठून काय, साडीच्या दुकानात गेलं भारी भारी भेटते. अच्छा असं आहे हा. का? पण भारी दुकानातून. पण कोण गेलते, तुम्ही एकटेच गेलते घ्यायला का तुम्ही विसरला मला का समजा ना, का कोणी खास व्यक्तीने मला दिली? वाटतंय ना मुंबईवरून माझ्या नवऱ्याने पाठवली. अच्छा, हा म्हणून मला आठवत नव्हतं मला लय वाटलं लवकर. कोणी एखाद्या तुमच्या जवळच्या खास व्यक्तीने दिली का मग काय. नवरा जवळचाच असतो, लांबचा नसतो. एवढं आहे. हा. पण मग आपल्या इथं नाही भेटायची अशी, आपल्या परिसरात कुठं अशी सेम टू सेम? नाही काय करायचं, फोटो दाखवायचा दुकानदाराला, ते दाखवतात. मग ही दुकानातून घेतलेली का ऑनलाईनची असं? मला वाटतं त्यांनी ना ऑनलाईन बुक केली आणि डायरेक्ट माझ्या घरी पार्सल पाठवलं. अच्छा, हा असं म्हणजे झालं. आपल्या इतर किंवा बाजारात, आपल्या नगरच्या बाजारात किंवा आपल्या फाटर कोणत्या साडीच्या दुकानात नाही भेटायची का अशी? आणि मला काय माहिती, आता तू जाऊन चौकशी कर ना, मला का डोकं खातोय. नाही पण ही साडी भारी आहे म्हणून म्हटलं तुम्हाला, आणि मला अशीच पाहिजे होती म्हणून मी विचारतोय. सेम टू सेम असलं तरीच काय अडचण सेम नाही. टू सेम भेटत, एकसारख्या साड्या लई असतात. तू जाऊन चौकशी कर. मी का दुकान लावलंय का इथं मला विचारतो? मला कळलं असं की तुम्ही हीच साडी जर मला अवेलेबल करून दिली असती तर मग. ते मला मुंबईला जावं लागेल. अरे यार, बर बर बर, जाऊ दे मग, काय अडचण. म्हणजे आपल्या गावातलं वगैरे कोणी असं तुमचं इकडे परत नवऱ्याचं येणच नाही, ऑनलाईनच पाठवले काय, खरेदी करायचा प्रश्न नाही. नाही. करा. जाऊ दे, पण साडी भारी आहे. हा. मग हा, जवळच्या कोणी एखाद्या खास माणसाने दिलेली आहे ना? जवळ म्हणजे माझ्या नवऱ्यापेक्षा कोण असणार आहे जवळ? नवरा सोडून दुसरं कोण नाही नाही खास? अजिबात नाही. मग काय प्रश्नच नाही राव. जाऊन द्या बरं. चहा पाणी काय? हे काय चाललंय आता करायला? बरं, ये एवढं मग. दुपारी 2-2:30 वाजता चहा पिता तुम्ही? काय अरे जेवण करे. करायचंय, तुझंच काय करे. जा. जाऊ का? हा. लिंबू सरबत प्यावं दुपारी थंडवार. मला नाही प्यायचं. नका पिऊ मग, आमचं काय प्यायचं तर प्यानत नका पिऊ. काय तपास? काहीच नाही भाऊ, ती सुजाताबाई ताकच तूर लागू देत नाही, काहीच कळलं. हा ना राव, मी तर लय आयडिया केली पण काहीच नाही. कितीही आडवं तिडवं क्रॉस चेक करा, विचारपूस करा, बाई अख्खा काहीतरी टाळाटाळ करते. दृश्यम पिक्चरच ती बाई म्हणजे. कशी सांगेन बाई? अहो पर ऑनलाईन मग माझ्याकडे इतक्या साड्या, मी वाटवतच नाही, इतके नाटके. आता माझ्याकडे एक आयडिया आहे बरं का. हं. आपण डायरेक्ट चेअरमन कडे हा. जाऊ. चेअरमनला असं दाखवू की आम्हाला कळलंय तुम्ही साडी दिलेली आहे सुजाताबाईला. आईला तिथून निघले 1500, तर मग तेवढंच आपलं कल्याण. चला. चल, नुकसान होऊन द्यायचं नाही, व्यवसायात नुकसान नाही. चल चल किसी लोचन का दौर, ये दुनिया है काला बाजार, ये पैसा दूर. अरे काय तुमचं गाणं गुणगुणत होते? बर, आज लय विचार करून सगळे सवंगडी आलेत माझ्याकडे. काय म्हणता? चेअरमन हं. तुम्ही काय कुणाला गिफ्ट वगैरे दिलंय का? असा मोकळा हात आहे आपला. कधी आपला असं गिफ्ट वाटत असतो, कोणाला देत असतो काय, त्यामुळे सांगताच येत नाही. कोणाला असे किती का गिफ्ट दिले असतील आठवतच नाही. आठवतच नाही. आपण हिशोबच ठेवीत नाही कोणाला काय दिले त्याचा. कुणाला काही साडी, कुणाला बिडी, असं काही दिलंय का गिफ्ट? खातंय आपलं साड्याचं, कपड्याच्या दुकानातलं. नुसतं जाऊन वाटायला सांगत असते साड्या काय आणि अजून काय. एखादी अशी पिवळ्या कलरची साडी कोणाला प्रेझेंट दिली का? नेट आठवा, बॉम्ब फुटला ना तर मग तुम्हाला पाळताब होई थोडी होईल. बॉम्ब फुटत नसतो. चेअरमनी एअर डिफेन्स सिस्टीम लावलेली आहे. चेअरमन पर्यंत कोणता बॉम्ब, मिसाईल काहीच येत नसतं आपल्यापर्यंत.
तुमचं एअर डिफेन्स सुद्धा नेस्त नाबूद होईल. का बरं असं कोणतं मिसाईल आमच्या अंगावर यायचं? स्पष्ट बोलू का स्पष्ट? हा तुम्ही सुजाताबाईला साडी दिलेली. ऐ घंटे तुला कसं काय कळलंय? आम्हाला हो. तिघाला कळालंय. आम्ही तिघ आहे ना हं, चेअरमन बाईचे गुप्त 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 हेर हेर आहे. आहे. हं. हा आणि आम्हाला ते कळालेलं आहे की ती साडी तुम्ही सुजाताबाईला दिलेली. 101%. आता आम्ही चेअरमन बाईला जाऊन सांगणार. हे पहा आता तुम्हाला कळू नये ते कळलंय तर आपलं गप बसा. चेअरमन बाई पर्यंत जाऊ नका, नाही तर तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात भारतात इथून होईल. मग चेअरमन बाई सुरू झाल्यावर मग आम्ही गप्प तुमचं बसतो. काय असन ते आपण बघू ना आम्ही गप बसू. नेहमीप्रमाणे. आमच्या तिघांच्या तोंडात नोटाचे बंडल घाला म्हणजे आमचे तोंड बंद होती. गप राहते. बरं बरं तुमच्या तिघांच्या तोंडात नोटालचे बंडल घालू, पण तुमचं म्हणणं काय आहे ते तरी सांगा. किती पाहिजे आणि काय? आमचं काय अपेक्षा असं केलं नाही 1.5-2 लाख दिले तर आम्हाला का नाही नको नाहीये. सरळ हाताने मदत करा. 1.5-2 लाख रुपये आपण दुसऱ्या वेळेला लग्नात खर्च करू, पण आता आजचं प्रकरण दाबायचं बघा किती पाहिजे. पण कुठं ह्या कानाचं त्या कानाला कळलं नाही पाहिजे. साडीची किंमत किती होती? ती सुजाताबाईला आम्ही साडी दिली म्हणजे तिची किंमत अनमोल झाली. त्याविषयी नका बोलू तुम्ही बरं आता. ठीक आहे चालतं. तुमचं बोला. 1000 रुपये द्या आम्हाला. हा 1000 रुपयात पण कुठं काय बोलायचं? काय? अहो तुम्हाला आम्ही भेटलोच नाही. तुमची ना आमची ओळखच नाही. कोण सुजाताबाई कोण चेअरमन बाई? कोणते 1000? वा 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 वा. बस हे 1000. वा ओके. हा येऊ का मग? हा या. तिथं- पण ह्या कानाचं त्या कानाला कळलं नाही पाहिजे ना. काहीच माहित नाही आम्हाला. उलट चेअरमननी असे काही कुट्टाने केलेच नाही अशी अफवा पात्रा. आम्ही तुमच्याकडे आलोच नाहीत. हा आम्हाला काही माहितच नाही. वा वा छो वा वा असे गुप्त हेर पाहिजे. चला या या येऊ का बरं. मग? या काय विषय नाही आता. सोनेवाड्याचं मिलिटरी एअरबेस एकदम सुरक्षित आहे का नाही? चला चला. पैशानी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणजे खूप चांगलं झालं. चेअरमन बाई बाई आले का? लय आम्ही लवकर ना- काम झालं. हा, मग तुम्हाला म्हणलं ना आमच्यासारखे गुप्त आहे शोधून सापडायचे. अरे वा. सगळी डिटेल मध्ये माहिती काढली बरं का. हा पण त्या साडीचा आणि चेअरमनचा लांब पर्यंत संबंध नाही. तिथे मात्र संबंध नाही. अहो एवढा सोन्यासारखा नवरा आहे तुमचा आणि तुम्ही त्यांच्यावर शंका घेता. सोना काला मला- सोना सारखा आहे, हा. काला सोना. माझा नवरा मला माहिती कसा आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल नका सांगू. ती साडी नेमकं कुणी दिली हे सांगा. ती सुजाताबाईच्या लग्नाची साडी हळदीची हळदीची. साडी आहे ती. हळदी साडी इतके दिवस जपून ठेवतात का? हा मग घातली ती आता नाही सापडली गाठ्यातून काढली म्हटले बाहेर आणि घातली. त्यांची इच्छा व्यक्त झाली की त्यांनी असं पाहिलं चॉईस मध्ये आता हे कलर वाटला. लय दिवस झालं घातलं नाही म्हणून त्यांनी घातला. आणि ते उन्हात लिंबू पिलेलं सारखं चांगलं असतं लिंबू पाणी. मग तसं तीन लोक लावले पिवळी साडी घातली. हा. तुमचं असं बोलण्याचा असं ताळमेळ कसं बसतच नाही. म्हणजे म्हणजे असं वाटतंय की तुम्ही वेगळंच काहीतरी story अहो. सांगतात. ती साडी चेअरमननी नाही दिलेली. सुजाताबाईच्या लग्नाची जी हळद होती का हा त्या हळदीची साडी होती. एवढी भारी अशी नवी कोरी साडी अशी कशी आता असं हळदीत नवीन नाही घेत तर काय सेकंड हँड साड्या घेतात का? अहो तसं नाही म्हणायचं भाऊजी मला. म्हणजे तिची आत्ता घडी मोडल्यासारखी दिसत होती ती साडी. मीच तरी तिने ते काय म्हणते दुरी ते- क्लीन करून हा. आणली. डायरेक्ट ड्राय क्लीन म्हणतात त्याला. ते करून आणली असं ठेवली असं गाठ्यात. ती म्हणली लई वर्षांनी घातली मला आज इच्छा झाली म्हणून घातली म्हणली. पण तुम्हाला खरंच वाटतं ती साडी तिची? खोलून विचारलं बाईला ही कोणी आणली, कोणी दिली का, आठवा कोणी प्रेझेंट दिले का. आणि काय घेतलं साडीला ना थोडी हळदीचा वास येत होता. हाय का? हा येत हळद होता हा का? हळद लागला. आज पण हळदीचा वास होता. त्यामुळे नीट धुतली म्हणजे नसेल ती थोडंफार. चेअरमनने दिलीच नाही. हा, chairman ने नाही. दिलेलं जाऊ नाही. दे, आपला काही संबंध नाही तिकडे नाही आज काय संबंध नाही. 500 रुपये म्हणजे- घ्यायचे ना. हा ते 500 रुपये झालं नाही का हा, आपलं बोलणं. मग काम झालं. पण ती जर निघली चेअरमनने दिली तर मी 500 रुपये देणार असं होते. काही नव्हतं पण ती बोललं. दिलेलीच नाही चेअरमननी. बरं आता तुम्ही एवढं ठामपणे म्हणतायत ना तर मला माझ्या मनाला समाधान आहे की आपलं काही संबंध नाही त्या साडीचं. चेअरमनने नाही दिली बाबा साडी. आता तुम्हाला किती द्यायचे? 500. असे म्हणजे तुमचा नवरा देव माणूस आहे. नाही पण चेअरमन सारखं असं कोणच नाही ना आपल्या गावात नाही भेटून पैसे पाहिजेत ना. हा, हा पाहिजे ना. मग माझ्या नवऱ्याबद्दल काय बोलू नका. मला माहिती आहे माझा नवरा कसा आहे. हा कसं काही आहे कमी जास्त नाही होणार का? नाही नाही 700 द्या मग. कमी नाही होणार का? तुम्ही गेली ना आंदायला. आवाज लय वेळ लावला तुम्ही. अहो, लय दिवसाची जपून ठेवली होती मला हा, अशी सोड मग वाटत. इकडे. हा, पैसे कुठं एक तर. हा खायचं म्हणजे प्यायचं उन्हात पैशाचं तानात लाभ आम्ही नाही. उन्हात तानात एवढं काम केलंय तुमचं. लय काम केले तुम्ही उन्हात आणत. तुम्हाला एक आयडिया देऊ का चेअरमन बाई? बोला ना. तुम्ही साडी हिरवी, हा ब्लाऊज हिरवं, हम्म. कानातले हिरवं, सगळं. मग ते हाताला नील पेंट बी हिरवं लावा, लिपस्टिक बी हिरवी लावा. चला म्हणजे बघा. हाडळ दिसले पाहिजे मी हे ना. आपलं तसं काय म्हणणं येऊ का?
भाऊ भाऊ हा हे 500 तुपले, हा हे 500 तुपले ओके आणि हे 500 मपले. ओके. देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के. टिक टिक टिक्का टिक टिक टिक्का 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 टिक्का. इरसाल सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.